तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने कूच करतायत। जरांगेंचा मोर्चा आज लोणावळ्यातून पुढे सरकतोय। आज हा मोर्चा पनवेलमध्ये मुक्कामी असेल। तसंच या कार्यकर्त्यांसाठी पनवेल आणि रायगड जिल्ह्यातून 10 लाख भाकरी आणि पोळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। या कार्यकर्त्यांशी संवाद साधला विनायक पाटील यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने येत आहेत आणि लाखोचा जनसमुदाय त्यांच्याबरोबर आहे। नवी मुंबई पनवेलमध्ये त्यांचा मुक्काम होणार आहे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांसाठी आता जेवणाची सोय मोठ्या संख्येने आहे ते मराठा बांधव करतायत। मी सध्या पनवेलच्या करंजडे या ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहताय की सकाळपासून या ठिकाणी जय्यत तयारी सुरू केलेली आहे। सर, काय म्हणाल तुम्ही? या ठिकाणी कांदे या ठिकाणी सोलताय? कांदे सोलतायत, आमची ही पूर्ण टीम कांदे सोलते। इकडे लसूण सोलायचं चालू आहे। दुपारपासून आमची पूर्ण टीम कांदे सोलत आहे। भाजीपाला आलेला आहे। कांदे सोलून सगळ्यांच्या डोळ्यात तुम्हाला दिसत असेल की पाणी आले, पण असं मराठा समाजासाठी डोळ्यात पाणी आलं तरी कोणी मागे हटणार नाही। ही अंतिम लढाई आहे। मराठा समाजाच्या मागे आमचा पूर्ण करंजडे वासीय खंबीरपणे उभा आहे। आमची ही पूर्ण तयारी जवळजवळ 25 ते 30 हजार लोकांच्या जेवणाची सोय आम्ही करणार आहे। आपल्यावर या ठिकाणी रायगडचे मुख्य समन्वयक विनोद साबळे आहेत। सर, काय म्हणाल तुम्ही? संपूर्ण रायगड जिल्ह्यामधून आहे ते मोठ्या प्रमाणात भाकऱ्या सुद्धा मागवलेले आहेत। निश्चितच मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जर का मुंबईला येत आहेत आमच्या मागण्यांसाठी, आणि त्यांनी जो संकल्प केलेला आहे की मुंबईला मी जाणार आहे तर मराठा आरक्षण आणण्यासाठीच जाणार आहे, नाहीतर मी परत येणार नाही। म्हणजे एकतर मी मुंबईतून विजयी यात्रा काढेल किंवा माझी अंतिम यात्रा निघेल। जर का अशा पद्धतीने जर का आमचा नेता जर का येत आहे तर म्हणून आम्ही रायगडवासी सुद्धा त्यांच्या आगमनाची वाट पाहत आहोत आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात आम्ही 10 लाख लोकांची व्यवस्था जेवणाची केलेली आहे। सर, आता रूट पण बदललेला आहे। जुना मुंबई पुणे हायवे पनवेल मार्ग कसा रूट तयार केला आता नवीन? निश्चितच, कारण आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्हाला जो रूट दिलेला होता तो एक्सप्रेस हायवेचा होता, परंतु प्रशासनाने आम्हाला सांगितले, आमचे डीसीपी साहेबांनी मिटिंग घेतली आणि सांगितलं की तुमचा रूट चेंज झालेला आहे। तर त्यांनी सांगितलं जुन्या हायवेने येत आहेत। ठीक आहे, आम्ही जो नियोजन केलं आम्हाला त्रास होणार नाही, पण मनोज जरांगे पाटील जर का स्वतःच्या जीवासाठी त्रास घेतात तर रूट चेंज हो, कुठलाही रूट होतो, कुठल्याही मार्गाने आले तरी आम्ही मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करणार आणि त्यांना जेवण खाऊ घालणार। नक्कीच आपण पाहतो की पनवेल रायगड मधून आहे ते जवळपास 10 लाख लोकांसाठी आहे ते भाकऱ्या संपूर्णपणे गोळा करण्यात येणार आहे आणि आता या ठिकाणी उद्याच्या जेवणाची सुद्धा तयारी करण्यात येणार आहे आणि उद्या दुपारनंतर आहे ते भाकऱ्या संपूर्णपणे सर्व भागात गोळा करायला सुद्धा सुरुवात होणार आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।